नमस्कार मित्रांनो, आज आपण वाहनातील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजेच हेडलाईट किंवा हेडलॅम्प याबद्दल माहिती शिकणार आहोत. सध्या जगात अनेक प्रकारचे हेडलॅम्प आहेत. आपल्याच वाहनामध्ये अनेक प्रकारचे हेडलॅम्प आहेत. यामध्ये बीम म्हणजेच प्रकाश झोत याची स्थिती बदलून वेगवेगळे हेडलॅम्प बनवले जाते. यामध्ये प्रामुख्याने लो बीम, पासिंग बीम, मीटिंग बीम यापासून हेडलॅम्प बनवतात. वेगवेगळ्या कामाकरता वेगवेगळे हेडलॅम्प वापरले जातात. जगातील पहिला हेडलॅम्प हा 1898 मध्ये कोलंबिया इलेक्ट्रिक कार या कंपनीच्या कारमध्ये वापरला होता. तर प्रामुख्याने हेडलॅम्पचे प्रकार बीमवरूनच पडतात, जसे डीप बीम, मेन बीम, ड्रायव्हिंग लॅम्प, फ्रंट फॉग लॅम्प, कॉर्निंग लॅम्प, स्पॉटलाईट, डे लाईट रनिंग लॅम्प, जसे BS5 मध्ये सध्याच्या वाहनामध्ये दिवसासुद्धा लॅम्प चालू राहतात. पण जे बल्ब हेडलाईटमध्ये वापरले जाते ते कॉमनली 4 प्रकारचे आपण वापरतो. जसं 4 व्हीलर असो, 2 व्हीलर असो, यामध्ये प्रामुख्याने 4 प्रकारचे बल्ब वापरले जातात. त्यामध्ये टंगस्टन हॅलोजन लॅम्प, HID लॅम्प, हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज बल्ब, LED बल्ब आणि लेझर बल्ब. तर आपण या प्रकारच्या बल्बची रचना, वर्किंग प्रिन्सिपल व कार्य पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की हेडलॅम्प आणि हेडलाईटमध्ये फरक काय आहे. तर हेडलाईट म्हणजे प्रामुख्याने बल्ब आणि पूर्ण प्लास्टिक असेंब्ली या सर्व संपूर्ण रचनेला आपण हेडलाईट असे म्हणतो. तर हेडलॅम्पमध्ये की जी आपली असेंब्ली आहे त्या असेंब्लीमध्ये जो बल्ब वापरलेला आहे त्या बल्बला आपण म्हणतो हेडलॅम्प. तर अशा प्रकारे हेडलाईट आणि हेडलॅम्प यामधील फरक आहे. तर आपला पहिला प्रकार आहे टंगस्टन हॅलोजन बल्ब. तर या बल्बमध्ये काचेचं आवरण आणि काचेच्या आवरणाच्या आतमध्ये एक तार गुंडाळलेली असते, जिला आपण टंगस्टन फिलामेंट म्हणतो. कॉईलसारखी ठेवलेली असते का जिला वायरद्वारे सप्लाय दिल्यानंतर तिच्यातून प्रकाश बाहेर पडतो आणि याच काचेच्या आवरणामध्येच हॅलोजन गॅस ठेवलेला असतो का ज्यामुळे ती तार खराब होणार नाही आणि प्रकाशाची तीव्रता वाढणार. तर आपला दुसरा प्रकार आहे HID लॅम्प म्हणजेच हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प. याला दुसरं नाव आहे प्रोजेक्टर लॅम्प. याची रचना अशा प्रकारची आहे, जसं डायग्राममध्ये दाखवलेली आहे की एका काचेच्या नळीमध्ये एक छोटी नळी ठेवली आहे, जिला आपण म्हणतो क्वार्ट्स आर्क ट्यूब. तर या आर्क ट्यूबमध्ये मर्क्युरी वेपर प्लस हॅलाइड ॲटम यांचे मिक्सचर ठेवलेले आहे आणि या आतमधील नळीला सपोर्ट देऊन आतमध्येच फिक्स केलेले असते. आणि जी बाहेरील नळी आहे, काचेची जी बाहेरील नळी आहे, त्याला आतमधून फॉस्फरचं कोटिंग दिलेलं आहे, जसं आपण त्याला फ्लोरोसेंट पावडर कोटिंग असे म्हणतो, त्याचं कोटिंग दिलेलं आहे. आणि या आर्क ट्यूबला एकीकडून एक वायर आणि दुसरीकडून एक वायर अशा प्रकारे दोन वायरकडून सप्लाय दिला जातो. आणि जेव्हा याला सप्लाय दिला जातो तेव्हा या मर्क्युरी वेपर आणि हॅलाइड ॲटमचे मिक्सचरचे रिॲक्शन होऊन त्यामधून अल्ट्राव्हायलेट हे किरण बाहेर पडतात. पण हे अल्ट्राव्हायलेट किरण बाहेर पडल्यानंतर ते फ्लोरोसेंट पावडर कोटिंगवर आदळतात आणि त्यामुळे या निळ्या रंगाचा जो प्रकाश झोत आहे अल्ट्राव्हायलेटचा, त्याचं रूपांतर येलो रंगामध्ये, पिवळ्या रंगामध्ये होतो आणि ब्राईट होऊन तो बाहेर निघतो. तर अशा प्रकारे HID हाय इंटेन्सिटी लॅम्प काम करतो. आपल्या बल्बचा तिसरा प्रकार आहे LED बल्ब, जो प्रामुख्याने सर्वसाधारणपणे आता सर्वात जास्त वापरामध्ये आलेला आहे. याची रचना खूप सोपी आहे. एका PCBवर अनेक प्रकारचे LED बल्ब्स एका रांगेत लावलेले असतात आणि त्याला वायरद्वारे सप्लाय दिलेला असतो. तर ही एक अत्यंत सोपी आणि साधी पद्धत आहे आणि वजनाने हलकी आणि याचा प्रकाशही खूप जास्त पडतो आणि याला तर आपला चौथा प्रकार आहे लेझर बल्ब. जसं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की लेझर बल्ब ऑन झाल्यानंतर त्यातून निळ्या रंगाची लाईट बाहेर पडते, जिला आपण अल्ट्राव्हायलेट लाईट असे म्हणतो. आणि तिच्यासमोरच एक फॉस्फर कोटिंग फ्रेम लावलेली असते का ज्यावर हे निळ्या रंगाची लाईट आदळली की त्यामधून पास होऊन हे निळ्या रंगाची लाईट जी आहे ती पिवळ्या रंगामध्ये कन्वर्ट होते आणि अतिशय तीव्र आणि प्रखर प्रकाश बनून ती बाहेर पडते. तर आता आपण पाहणार आहोत लाईट बीम अप किंवा डाऊन हे कशा प्रकारे कार्य करते. तर डायग्राम क्रमांक 1 मध्ये जे जसं दाखवलेलं आहे, तर त्यामध्ये जो काळ्या रंगाचा कर्व आहे तो आहे रिफ्लेक्टर. त्याच्यासमोरची जी लाईन आहे ती आहे गोल काच आणि त्याच्या आतमध्ये जो एक काळा आणि रेड स्पॉट आहे तो आहे बल्ब. तर जो खालचा रेड बल्ब ऑन केला असता त्याचे जे बीम पडतात ते बीम
रिफ्लेक्टरवर आदळून रिफ्लेक्ट होऊन त्याची डायरेक्शन अपची होते, म्हणजे वरच्या साईडची. तर इथे लक्षात घ्या की हेडलॅम्पमधील खालचा बल्ब जर ऑन केला तर तो अप बीम क्रिएट करतो. आणि डायग्राम क्रमांक 2मध्ये जसं दाखवलेलं आहे की बल्ब क्रमांक 1 म्हणजे जो वरचा बल्ब आहे तो ऑन केलेला आहे, तर त्याचे बीम रिफ्लेक्टरवर पडून त्याची किरणं जी आहे ती खाली डाऊनकडे आलेली आहे, तर हा डाऊन क्रिएट करतो. तर अशा प्रकारे आपल्या हेडलॅम्पमध्ये जो खालचा फिलामेंट आहे, जो खालचा बीम आहे तो अप साईडला बीम क्रिएट करतो आणि जो वरचा फिलामेंट आहे, जो वरचा बल्ब आहे तो डाऊन साईडची बीम क्रिएट करतो. तर अशा प्रकारे आपले हेडलॅम्प अप किंवा डाऊन